हा बोला म्हणे. अहो हेरजऱ्या कशा होणार? तसं करायची गरज नाही. एक काम करा, आता गोडाऊनला जाऊन मटेरियल भरा आणि ऑफिसला जाऊन महितांच्या तिथे उतरा. तसंच पुढे जाऊन जोशींचं मटेरियल द्या आणि येताना महितांचं मटेरियल कलेक्ट करून घ्या. त्यासाठी गोडाऊनला जाऊन एक्स्ट्रा खर्च करायची गरज नाही. हा बाबा गुड मॉर्निंग. आई गुड मॉर्निंग. गुड मॉर्निंग. जॉबचं कसं सुरू आहे? ऑल ग्रेट ऑल ग्रेट. हॅलो. हां हां सर, माझं सिलेक्शन झालं नाही म्हणजे सर ॲटलिस्ट मला कारण तरी सांगा. इमोशन्स नाहीत म्हणजे सर सर तुम्ही एक काम कराल का? हवं तर मी तुम्हाला लाईव्ह ऑडिशन देतो. सर प्लीज मी येतो ना. मी हॅलो हॅलो हॅलो. आली आली नवाबजादे आली. नाश्ता दे त्यांना. अजून काय सेवा करू सर आपली? हो बाबा, नाश्ता काय म्हणताय? आपल्या खानदानातले शाहरुख खान आहेत ते. पंचपक्वान्न द्या त्यांना. अरे काय दोघे सकाळी सकाळी त्याला छळताय? त्याला शांतपणे नाश्ता तरी करू द्या. खा. बाबा मला जॉब स्विच करायचा आहे. चांगलं पॅकेज मिळण्यासाठी ॲडव्हान्स कोर्स करावा लागेल. फी 3 लाख रुपये आहे. डोंट वरी, मी ऑनलाईन करतो. तू पाठव त्यांना पुढे. आई येतो मी. बाबा येतो मी. चावलं जा रे. हो हो हो. हाय दादा. हाय जावा. तुझ्या दादाचा मूड काय कायम असाच असतो का रे? अरे हाय काका, हाय काकू. अरे बस ना, नाश्ता कर. हा अरे अरे थांब. हे घे. थँक्यू. आला आला जयचा विरू आला. काय मग, कॉलेज संपून 1 वर्ष झालं. आता तरी पैसे कमवायचं डोक्यात आहे का नुसतंच बोंबलं थिंडायचं आहे? आणि काय ते तुमचं ऑडिशन देत बसायचं आहे? अहो तुम्ही असं का म्हणताय? तो काहीतरी वेगळं ट्राय करतोय तर त्याला करू द्यात ना. ढेकळाचं वेगळं. उठायची शिस्त नाही, कधीही घरी यायचं आणि काय ते ऑडिशन देत बसायचं. सिलेक्ट तर काय होत नाहीत. वेळ तो वेळ वाया, पैसाही वायाच. बोला. डिलिव्हरी झाली की पैसे पाठवतो. काका याला बोलायची तुमच्याशी. अरे बोल ना, बोल. बोल. हां बाबा, मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे. म्हणजे मी इतके ऑडिशन दिले ना, तर सिलेक्ट का होत नाही त्याचं रिझन कळालं आहे मला. ॲक्टिंगचं एज्युकेशन नसल्यामुळे असं होतं आहे. त्यामुळे बाबा मला ॲक्टिंग इन्स्टिट्यूट जॉईन करायचे आहे. छान. हे आणि खूळ कोणी भरवलं डोक्यात? आधीच शिक्षणावर एवढा पैसा खर्च झालाय, त्याचं काहीतरी बघ आधी. दादासारखं जॉबवर जाऊन पैसे मिळवायचं बघ. बाबा मी तुम्हाला सांगितलं ना, मला जॉबमध्ये नाही आहे इंटरेस्ट. मी नाही आनंदी राहू शकत तिकडे. प्लीज बाबा मला एकदा चान्स द्या ना. मला खूप मोठं करिअर करायचं ॲक्टिंग फील्डमध्ये. मग ऍक्टिंग इन्स्टिट्यूट ऐवजी रील्स कर. ते करत करत जॉब कर आणि हो रील स्टार. रील म्हणजे ॲक्टिंग नव्हे बाबा. 30 सेकंडचा व्हिडिओ करून कोणी आर्टिस्ट नाही होऊ शकत. इंस्टाग्राममधील रील हा ऑप्शन जर गळून पडला ना, तर रील स्टारमधला स्टार पण गळून पडतो. पण मी जर व्यवस्थित शिक्षण घेतलं ना, तर बाबा मला काहीच अडचण येणार नाही. हे बघ, मला तुझ्या त्या ऍक्टिंग इन्स्टिट्यूटची 1-1 लाख फी परवडणार नाही. दादाला दिला ना लगेच. त्याचे पैसे परत येतील. तुझं काय? एव्हरी टाइम बाबा, एव्हरी टाइम तुम्ही दादाला सपोर्ट करता का? का तो हुशार आहे म्हणून? मी तुम्हाला सांगितलं ना बाबा, मला जॉबमध्ये अभ्यासात नाही आहे इंटरेस्ट.
तुम्ही मला का फोर्स करताय? बाबा, तुम्ही मला कधीतरी समजून घेण्याचा प्रयत्न करा ना. बस, आता 1 रुपया मिळणार नाही तुला. जा, काय करायचं ते कर. अरे पण दर्शन, अरे दर्शन, अरे प्रत्येक वेळी स्वतःचं खरं करण्यासाठी दुसऱ्यांची स्वप्न मारू नका. अरे योग्या, अरे कुठे घेऊन आला आहेस? तुझं स्वप्न पूर्ण करायला. माझं स्वप्न? ऍक्टर व्हायचं आहे ना. ते बघ, ते दिसले का? हा. ते ऍक्टिंग शिकवतात. अरे पण फीज? अरे पैशाची कमी नाही आपल्याकडे. पुन्हा कुंड पण उधार मागू की. काय नाही, चेष्टा केली. चल. अरे योग्या, बाबा पैसे नाही देणार. अरे त्याचे टेन्शन घेऊ नको रे. आपण बघू त्याचं काय काय. चल. अहो साहेब तुम्ही या तर पहिला आलं करू की कमी. हा हा, ठीक आहे, तुम्ही येऊन बोला, कमी करतो मी, माझा शब्द आहे. हा. काय काय योगेश साहेब, कसा आहे, बरा आहे ना? हे कोण? मित्र. ऍडमिशन घ्यायचं वाटतं ना? होय. अरे या की या, चला 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 ऑफिस मध्ये बसू. या हा, या. अरे पण बसा 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 बसा. बोला, म्हणजे यांना हिरो व्हायचं आहे. अहो आम्ही असा हिरो बनवतो. बोला. बोल की. हा, म्हणजे सर तुम्ही एक्झॅक्टली कोर्समध्ये काय काय शिकवणार आहात? पहिलं काय मुद्द्याचा प्रश्न. अहो टेन्शन घेऊ नका. आपला ना 3 महिन्याचा कोर्स आहे बघा. प्रत्येक रविवारी 2 तास असणार. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हा कोर्स कंप्लीट झाल्यावर आम्ही तुम्हाला शॉर्ट फिल्म मध्ये काम देणार. आणि साधी शॉर्ट फिल्म ना, तुम्ही लीड हिरो शाहरुख खान, सलमान खान तसा असणार. आता फक्त विषय कसा आहे, आता फीचं जर म्हटला तर आपली ना 3 महिन्याची फी बघा 1 लाखभर आहे. हा, काय कमी आता किरकोळ 1 लाख रुपये 3 महिन्याची फी म्हणताय. आणि हा सगळ्यात महत्वाचं, तुम्ही जर आत्ता फी भरला ना, डायरेक्ट तुम्हाला फी 80,000 म्हणजे 20,000 कमी. ते पण योगेशराव आहेत म्हणून. मी काय म्हणतो, टेन्शन घेऊ नका. आत्ताच्या आत्ता फॉर्म भरा, डाऊन पेमेंट भरा, आणि नंतर बाकीचे राहिलेली फी नंतर द्या म्हणे. काय म्हणतंय? हा, पेन 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 हे जरा बरा. नाही, काही गरज नाहीये, राहू दे. राहू दे म्हणजे? नाही म्हणजे आम्ही तुम्हाला काही दिवसात कळवतो. अरे पण काय केलं? नाही सांगा ना. झालं काय? अरे नाही, राहू दे. हे बघा, योगेशराव आपले जवळचे आहेत म्हणून तुम्हाला 20,000 कमी केले मी. काय राव एवढे करताय? भरा की 5,000 डाऊन पेमेंट आणि संपवा विषय. एवढं काय? नाही सर, तुम्हाला कळवतो नाही, 2 दिवसात कळवतो. सॉरी, मी बोलून घेतो त्यासोबत. काय योगेशराव, तुमच्यासाठी वेळ काढला आम्ही आणि तुम्ही असला ना दवे. तुम्हाला कळवतो नाही, 2 दिवसात कळवतो. अहो, येतो पण येतो काय? आम्ही. बघा भाऊ, तुम्ही आता काय करताय. नाही, पण दर्शन- नाही, काय? सॉरी मी बोलतो त्यासोबत. काय तुमची अरे, इच्छा? दर्शन दर्शन आणि थांब. काय झालं असं उठून आला? हे सगळं फ्रॉड आहे रे. म्हणजे आता तूच मला सांग, डॉक्टर आणि इंजिनियर होण्यासाठी 4 ते 5 वर्ष लागतात आणि 3 महिन्यामध्ये ऍक्टर घडवणार कसं शक्य आहे? आणि मुळात ते कोर्स मध्ये काय शिकवणार आहेत ते बोलायला सोडून काय ते व्यर्थ आणि वेगळंच बोलत होते रे. मला नाही पटलं. हे बघ, मला एक क्षेत्रात आहे ना व्यवस्थित अभ्यास करून शिक्षण घेऊन करिअर करायचं आहे. आणि असा शॉर्टकट नको आहे मला. तसंही 3 आणि 6 महिन्यामध्ये कोणी ऍक्टर नाही होऊ शकत. सामान्य माणसांकडून पैसे काढून घेण्याची गोष्टी सुरू आहेत. मला नाही पटलं. पण तुला अपेक्षित असं शिक्षण घेण्यासाठी थोडेफार तरी पैसे द्यायला लागतील. मी आज फायनली बाबांशी बोलून घेतो. पण बाबा देतील का पैसे? मी लोकांवर डोळे झाकून विश्वास ठेवतो, यात माझी चूक आहे का? मुद्दाम केले का मी? अहो
असं कधी म्हटलंय, पण जी गोष्ट झालीये ती आपण बदलू तर शकत नाही ना. बाबा ऐका माझं, करूया आपण पोलीस कंप्लेंट. काय झालंय? तू शांत बस रे जरा. बाबा आपण करूया कंप्लेंट. आई तू तरी सांग ना काय झालंय ते. अरे तुला शांत बस म्हटलं ना. अरे पण मी तुला विचारलंय का? आई सांग ना काय झालंय ते. बाबांनी नवीन कामगार ठेवले होते. आज सकाळी ते गोडाऊन मधून लाखोंचा माल घेऊन पसार झाले. काय? आता काहीच सुचत नाहीये. पैसे पण शिल्लक नाहीयेत. त्याला कोर्ससाठी पैसे दिले होते ते पण. बाबा तुम्हाला सांगितलंय ऑलरेडी फी भरली हो मी. अरे पण तू उद्या भरू शकला असतास ना. ए तुला विचारलंय कोण? तू मला शार्पणा शिकवायचं नाही सर. ए हात खाली करून बोल. ओज मोठ्याच म्हणून सगळं ऐकून घेणार नाही. काय करणार आहेस? काय करणार मला? काय तू काय करणार आहेस? ए शांत हो तू. इकडे बस. आता या घराचं काय होणार काय माहित. त्यात हा पण काहीच काम करत नाही. फक्त ऍक्टिंग. उद्यापासून जॉबला जायचं. मला काही माहित नाही. बाबा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय मला ऍक्टिंगच करायचं आहे. मी नाही जाऊ शकत असं. मग काय चुकीचं बोलला तो? तुम्ही दोघेही फक्त घरात बसून खाता. आम्ही दोघं मिळवतो. बस. खूप झालं. खूप बोललात तुम्ही. काय म्हणाला? आम्ही दोघे या घरात बसून खातो. माझंही स्वप्न होतं. बिझनेस करायचं होतं मला. पण तुमच्यामुळे नोकरानी बनून राहिले. ना मला माझ्या मनासारखं काही करू दिलं, ना माझ्या मुलाला करू देते. काय काय प्रॉब्लेम काय आहे तुमचा? आम्ही आमच्या मनासारखं वागलं तर? काही चुकीचं तर करत नाही आहोत ना? अजून किती दिवस तुमच्या इगोसाठी मरत राहायचं आम्ही? आणि एक गोष्ट लक्षात ठेवा, जर तुम्ही तुमच्या घरच्यांना जे आवडतं ते करू देत नसाल ना, तर मग तुमच्या मनाप्रमाणे सगळं कसं होईल? उद्या तू माझ्यासोबत येतो जॉबसाठी. बाबा